पुन्हा मी इथं आलेली आहे. कंटिन्यू करते लेक्चर पुढचं. तर आता मागच्या लेक्चरमध्ये जस्ट आपण पाहिलं होतं की आपण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कसं सॉरी म्हणतो, थँक्यू म्हणतो. ओके, तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण प्रश्न कसे विचारू शकतो. आपल्याला जर एखादी गोष्ट विचारायची असेल, बघा दिवसभरात भरपूर प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपण लोकांना विचारतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रश्न विचारतो. तर कोणत्या पद्धतीनं आपण वर्तमान काळामध्ये प्रश्न विचारू शकतो, भूतकाळात विचारू शकतो. ओके, सो 2 प्रकारचे प्रश्न असतात. एकाचं उत्तर शॉर्टमध्ये असतं, हा किंवा ना, आणि काही प्रश्न असतात ज्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागतं किंवा आपण घेतो, आपल्याला अपेक्षित असतं की त्याने आपल्याला स्पष्ट करावं, त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं. तर ह्या जे प्रश्न आहेत ते आपण कसं विचारायचे आहेत आणि त्यासाठी पुन्हा आपल्याला मदत करणार आहे आपण शिकलेले कॉम्बिनेशन्स. आठवतं का आपल्याला कॉम्बिनेशन्स? तर त्या कॉम्बिनेशन अनुषंगाने आज प्रश्न कसे तयार करायचे. ओके, हाऊ टू आस्क क्वेश्चन्स. हाऊ टू आस्क क्वेश्चन्स. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना 2 प्रकारचे असतात प्रश्न. तर क्लोज एंडेड क्वेश्चन असतात. क्लोज एंडेड म्हणजे ते यस आणि नो, त्याचं उत्तर यस किंवा नो ह्याच्यामध्ये, हा किंवा ना, त्याला क्लोज एंडेड म्हणतो. आणि दुसरं असतं ते आपलं ओपन एंडेड. दुसरं असतं ते ओपन एंडेड म्हणजे ह्याच्यात WH फॅमिली येते. म्हणजे WH फॅमिलीमध्ये WH वर सुरू होणारे सगळे प्रश्न, म्हणजे एकदा आपल्याला स्पष्टीकरण अपेक्षित असतं, एक्सप्लेनेशन. ओके, इथं आपल्याला ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन मिळतं, उत्तर मिळतं. सो गॉट इट. सो क्लोज एंडेड अँड ओपन एंडेड. तर पहिल्यांदा मी तुम्हाला क्लोज एंडेड यस आणि नो टाईपचे क्वेश्चन आपण कसे विचारायचे आहेत, कसे विचारू शकतो. ओके, सो प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळ ज्याला आपण म्हणतो, सो प्रेझेंट टेन्समध्ये आपण यस नो टाईपचे क्वेश्चन बघूया आधी. कारण जास्तीत जास्त आपण वर्तमान काळामध्ये जगत आहोत. आजच्या दिवसात आपण काय प्रश्न विचारणार, कसे विचारणार, तर ह्याच्यासाठी जे आपल्याला यस नो टाईप क्वेश्चन जो प्रेझेंट टेन्समध्ये शिकायचे आहेत, इथं आपल्याला मदत करणार आहेत आपले हेल्पिंग वर्ड्स. हेल्पिंग वर्ड्स म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये कुठले? इज, एम, आर. आठवते का? बघा, सुरुवातीचं लेक्चर आहे इज, एम, आर. वर्तमान काळामध्ये आपण हे वापरायचे आहेत प्रश्न तयार करा. तुम्हाला कॉम्बिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करून दाखवते. आपले कॉम्बिनेशन आपण शिकलो होतो. आय बरोबर येतं एम, इज बरोबर येतं यू बरोबर येतं आर, बी बरोबर येतं आर, दे बरोबर येतं आर, ही बरोबर इज, शी बरोबर इज, इट बरोबर इज. एखादं नाव अमित असेल तर इज. नाव कुठले असू शकतं, त्यांच्या इतर येईल. हे कॉम्बिनेशन लक्षात का ठेवा मी म्हणते, कारण ह्याच कॉम्बिनेशनला उलट करून आपला प्रश्न तयार होतो. बघा, कॉम्बिनेशन किती महत्वाचे आहेत. मी पुन्हा तुम्हाला रिपीट करते की फक्त ते कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आय एम, यू आर, वी आर, दे आर, ही इज, शी इज, इट इज, अमित इज, राधा इज, राम इज, सीता इज. ओके, नाव कुठलंही असू तर नावात काय आहे, नाव कुठलंही ठेवा तुम्हाला आवडते ते. ओके, सो हे कॉम्बिनेशन पुन्हा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुन्हा आपल्याला ते मला कॉन्फिडेंटली मी सांगू शकेन किंवा मला खात्री आहे की तुम्हाला हे कॉम्बिनेशन लक्षात राहिलेले आहे, तुम्हाला पाठांतर झालेले आहे. आता आपण बघूया ह्या कॉम्बिनेशनचा वापर करून आपण प्रश्न कसे विचारायचे आहेत. ओके, सो बघा, ओके, आय एम हा कॉम्बिनेशन घ्या. आय एम म्हणजे मी आहे. ओके, सो मला जर प्रश्न विचारायचा असेल एखादा, सो हाऊ आय विल. ओके, सो हाऊ आय विल. एम आय अ स्टुडंट. एम आय अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. मी विद्यार्थी आहे. एम आय अ स्टुडंट.
आणि आय मागं केलं म्हणजे मी हेल्पिंग वर्ब जो आहे तो आधी घेतला आणि सब्जेक्ट नंतर घेतला. हा तुमचा हेल्पिंग वर्ब, हा तुमचा सब्जेक्ट. कॉम्बिनेशन उलटं केलं की तुमचा प्रश्न तयार. मग तुम्ही हजार प्रश्न विचार. Am I a student? Okay. Am I a lawyer? Am I a man? Okay. मी काय वेडा आहे का? तुम्ही लाखो प्रश्न तयार करू शकता. जर तुम्हाला तुला काय वाटतंय? Am I a man? मी मूर्ख आहे. Am I a student? Am I a lawyer? बघा किती प्रश्न तयार करू शकता. ओके. दुसरं कॉम्बिनेशन घ्या तुम्ही. You are. You are जर तुम्हाला एखादा कुणाला प्रश्न विचारायचा, त्याला जर प्रश्न विचारायचा, are you? Are you going to market? Are you going to market? काय केलं बघा, आधी घेतलं, यू नंतर घेतलं. आर यू गोइंग टू मार्केट? तू मार्केटला चाललास. आर यू अ स्टुडंट? तू विद्यार्थी आहे. आर यू मॅन? तू वेडा आहेस. आर यू गोइंग टू हर हाऊस? तू तिच्या घरी चाललायस. आर यू आस्किंग मी अ क्वेश्चन? तू मला प्रश्न विचारतोय. आर यू हा जो आहे ना, याच्यावर तुम्ही हजारो प्रश्न तयार करू शकता त्याला विचारण्यासाठी, त्यांना विचारण्यासाठी. तिसरा वी आर, हा तुमचं कॉम्बिनेशन आहे. वी आर. आर वी स्टुडंट? ओके. आर वी स्टुडंट्स? आता इथे मी स्टुडंट्स का घेतलं तर इथं वी आहे. वी म्हणजे सगळी, अनेक वचने, म्हणून मी इथं यस लावलं. आर वी स्टुडंट्स? आम्ही सगळे विद्यार्थी आहोत का? आर वी मॅड? आम्ही मूर्ख आहोत का? आर वी गोइंग टू मार्केट? आम्ही मार्केटला चाललोय का? आर वी सिटिंग विथ यू? आम्ही तुमच्यासोबत बसलेलो आहोत का? विचारा, तुम्हाला जे काही विचारायचे आहे आपल्याबद्दल, आपल्या सगळ्याबद्दल, फक्त आर वी लावा. नेक्स्ट आर दे. पुन्हा दे आरचं उलट करा. आर दे स्टुडंट्स? ते स्टुडंट्स आहेत का? आर दे गोइंग टू मार्केट? ते मार्केटला चाललेस का? आर दे प्लेइंग? ते खेळत आहेत का? आर दे युअर फ्रेंड्स? ते तुमचे फ्रेंड्स आहेत का? आर दे हेल्पिंग यू? ते तुम्हाला मदत करतायत का? बघा किती प्रश्न तयार आहेत. फक्त तुम्हाला आर दे, त्याच्याबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल, विचारायचं असेल, आर दे. पुन्हा तुमचं कॉम्बिनेशन आहे. ही इजचं कॉम्बिनेशन आहे आपलं प्रेझेंट टेन्समधलं. इज ही अ स्टुडंट? इज ही अ स्टुडंट? तो विद्यार्थी आहे का? इज ही मॅड? तो वेडा आहे का? इज ही गोइंग टू मार्केट? तो मार्केट आहे. इज ही युअर फ्रेंड? तो तुमचा मित्र आहे का? इज ही युअर ब्रदर? तो तुझा भाऊ आहे का? विचारा, तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न फक्त तुम्हाला करता आला पाहिजे. बघा किती सोपे आहे. 2 मिनिटात मी किती प्रश्न तयार केले. कॉम्बिनेशन मला लक्षात आहे. तुम्हाला पण सुद्धा काय करायचं आहे, हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं आहे, जे आपण पहिल्या लेक्चर पासून शिकत आलेलो आहोत. आय एम, यू आर, दे आर, वी आर, ही इज, शी इज, इट इज, आम्ही ती, राधा इज, राम इज. बघा सॉरी, एक्सक्यूज मी. सो कॉम्बिनेशन लक्षात आले की आपण प्रश्न सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये विचारू शकतो. कितीतरी प्रश्न आपण जे आपल्याला विचारायचे आहेत कॉन्फिडेंटली. मग इथं तुम्ही ग्रामरचं नाही आठवायचं तुम्हाला, बाबा मी यू बरोबर आता काय घेऊ प्रश्न तयार करायला, मी प्रश्न कसा तयार करू. तुम्हाला कॉम्बिनेशन लक्षात आहे, उलटा करा तो कॉम्बिनेशन. सब्जेक्ट नंतर घ्या, हेल्पिंग वर्ब आधी घ्या, तुमचं कॉम्बिनेशन. त्यासाठी तुम्हाला कॉम्बिनेशन लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके. जर मला म्हणायचं अमित इज, हा कॉम्बिनेशन आहे, तर इज अमित गोइंग टू मार्केट? तो मार्केटला चालला आहे का? इज अमित युअर फ्रेंड? अमित तुझा फ्रेंड आहे का? इज अमित हेल्पिंग यू? अमित तुला मदत करतो का? तर ह्या पद्धतीनं काय आहे, ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचे प्रेझेंट टेन्स मधले कितीतरी प्रश्न तयार करू शकता. ओके. बघा मी पुन्हा तुम्हाला आता दुसरी गोष्ट, हे तर झालं कॉम्बिनेशनच्या गोष्टी. ओके. हे कॉम्बिनेशन मधून मी तुम्हाला प्रश्न तयार करून सांगितले की कोणत्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. अजून मी तुम्हाला भरपूर एक्झाम्पल दाखवते. प्रेझेंट टेन्स मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. बघा प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळ, समजा तुम्हाला विचारले ही तुझी बॅग आहे का? ही तुझी बॅग आहे का? बॅग सिंग्युलर आहे तर मी लावणार इज. इज धिस ही, ही तुझी बॅग आहे का? इज धिस युअर बॅग? इज धिस युअर बॅग? दुसरं
स्पष्टीकरणचं उत्तर नाही आहे, म्हणून ह्याला क्लोज एंडेड क्वेश्चन्स म्हणतात, ज्याचं उत्तर यस. मग आम्ही जेवढे हे प्रश्न लिहिले त्याचं उत्तर काय आहे? आर यू मॅन, हो किंवा नाही. आर यू गोइंग टू मार्केट, हो किंवा नाही. ओके. आर यू आर टीचर्स, तुम्ही सगळे शिक्षक आहात का? येस किंवा नो उत्तर आहे. म्हणजेच ज्या प्रश्नांची उत्तर येस किंवा नो असतात ते प्रश्न सहाय्यक क्रियापदाने सुरू होतात. मग वर्तमान काळातले सहाय्यक क्रियापद इज, एम, आर असे आहे. ओके. नेक्स्ट बघा, एम आय युअर फ्रेंड, एम आय युअर बेस्ट फ्रेंड, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे का? यस किंवा नाही उत्तर असेल. एम आय एंग्री, मला राग आला आहे का? गाणं आठवतं का बघा, मला राग येतो, मला राग आलेला आहे का? एम आय एंग्री, यस किंवा नो असं त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, आर यू एंग्री, आर यू एंग्री, तुला राग आला आहे का? नेक्स्ट कॉम्बिनेशन बघा, इज शी ब्युटिफुल, ती सुंदर आहे का? हो किंवा नाही. इज शी हा कॉम्बिनेशन आहे, आर यू हा कॉम्बिनेशन आहे, जो मी उलटा केलेला आहे. इज इट 2 PM, टाइम विचारायला मी तुम्हाला सांगितलंय, इटचा वापर करतो आपण. ओके. इज इट 2 PM, इज इट ए बॉय. आठवतंय मी तुम्हाला काय सांगितलं? ज्यावेळी नवीन बाळ जन्माला येतं आपल्याला माहित नसतं तो मुलगा आहे का मुलगी, तेव्हा आपण इटचा वापर करतो. इज इट अ बॉय, म्हणून मी इट इज अ बॉय आपण म्हणतो ना. सो इज इट मी उलट केलं कॉम्बिनेशन. जे कॉम्बिनेशन आहे त्याला उलट करा आणि तुमचा प्रश्न तयार करा. सो सिंपल. आजचा असाइनमेंट तुमचं हेच असणार आहे की तुम्ही कॉम्बिनेशनचा वापर करून, जसं मी तुम्हाला उलट करायचं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत. अगदी वेगळे प्रश्न जे तुम्हाला पडतात, जे दिवसभर तुम्ही विचारलेले आहेत घरात. ओके. नेक्स्ट, इज ही नर्वस, इज ही नर्वस, तो नर्वस आहे का? ही इज हा कॉम्बिनेशन आहे. ही इज ला उलट केलं मी, इज ही केलं आणि प्रश्न तयार केला तुम्हाला विचारायचा आहे. आर यू फ्रॉम कोल्हापूर, आर यू फ्रॉम कोल्हापूर. ओके. तू कोल्हापूर पासून आहे का? किंवा तुम्ही कोल्हापूर कडून आहात का? विचारा प्रश्न. कितीतरी प्रश्न आहेत. तुम्ही आईला विचारताय, वडिलांना विचारताय, भावाला विचारताय, मित्राला दिवसभरात जे प्रश्न विचारतायत वर्तमान प्रेझेंट टेन्स मध्ये, ह्या कॉम्बिनेशन तुम्ही काय करायचंय बघा. तुम्हाला कॉम्बिनेशनच पाठ लक्षात राहणं गरजेचं आहे, कारण ते उलटे केले कॉम्बिनेशन. आय एमचं एम आय केलं की प्रश्न काय, ही इजचं इज ही केलं की, हेच तुम्हाला करायचं आहे यस नो क्वेश्चन तयार करण्यासाठी. ओके. सो आय थिंक हे तुम्हाला कळलं असेल. आता मी बोलतीये पुढचं WH क्वेश्चन, ज्याला आपण ओपन एंडेड म्हणतो, जिथं आपल्याला एक्सप्लेनेशनची गरज लागते. जिथं आपल्याला एक्सप्लेनेशन लागतं तिथं आपण WH क्वेश्चन विचारतो. आता WH फॅमिली तुम्हाला माहित आहे, WH फॅमिली तुम्ही केलेली आहे. ओके. त्या WH फॅमिलीमध्ये काय काय येतं बघा. व्हॉट येतं, व्हेअर येतं, हुज येतं, हुम येतं. तर ह्या कॉम्बिनेशन तिथं आपल्याला स्पष्टीकरणाची गरज लागते. ओके. तर ते स्पष्टीकरण आपण काय करायचं आहे, घ्यायचं आहे किंवा इथं शिकायचं आहे. लेट्स सी. WH फॅमिली, WH फॅमिली मध्ये आपण घेतला समजा व्हॉट म्हणजे काय. आता ह्याचा तुम्ही प्रश्न करू शकता काय ना. व्हॉट म्हणजे काय. ओके. सो व्हॉट इज युअर नेम तुम्ही विचारू शकताय. व्हॉट इज युअर नेम. व्हॉटचा जर तुम्हाला प्रश्न, व्हॉट इज युअर नेम, पहिला प्रश्न हाच आपल्या डोक्यात येतो ना. व्हॉट म्हटलं की WH फॅमिली बद्दल बोलते. आता व्हॉट इज युअर नेम, ह्याचं उत्तर यस असेल का किंवा नो असेल का? नाही. ह्याचं उत्तर असणार आहे कुणाचं तरी नाव. तुम्ही विचारलंय म्हणजे तो त्यांचं नाव सांगणार आहे. व्हॉट इज युअर नेम. ओके. किंवा मला व्हॉट म्हणायचं आहे, व्हॉट डू यू वॉन्ट.
सो ह्या पद्धतीने तुम्ही व्हॉटचा वापर काय विचारण्यासाठी करू शकताय. ओके. सेकंड आहे तुमचं व्हेअर. कोठे. व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर आर यू गोइंग. व्हेअर आर यू गोइंग. प्रश्न तुम्ही तुम्ही हजारो प्रश्न तयार करू शकताय बघा. मी फक्त तुम्हाला एक 2-2, 3-3 उदाहरण देते. ह्याचा अर्थ नाही की तेवढेच प्रश्न रट्टा मारायचा आहे किंवा प्रॅक्टिस करायचा आहे. तुम्ही हा पहिला व्हेअर घ्यायचा आहे, तुम्ही हा पहिला व्हॉट घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं आहे, वेगवेगळे प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. मराठीत बघा तुम्ही काय विचारायचा अर्थ मी लिहिते इथं. मराठीत तुम्ही एक प्रश्न कसा तयार करा, त्याला इंग्लिशमध्ये इझिली जे कॉम्बिनेशन मी सांगितले त्या पद्धतीने त्याचा वापर करून तयार करा. व्हेअर आर यू गोइंग किंवा वेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस, तू कुठे राहतीस. वेअर आर यू गोइंग, तू कुठे चालली आहेस, तू कुठे चाललायस. वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. ओके. वेअर इज युअर हाऊस, तुझं घर कुठं आहे. व्हेअर म्हणजे कोठे. ओके. आपण जागा, कुठं, काय म्हणतो ना ते. त्यानंतर आपण बघतोय व्हाय. व्हाय. व्हाय म्हणजे का. कारण. व्हाय मोस्टली आपण कारण विचारण्यासाठी हा विचारतो बघा. कारण विचारण्यासाठी हा व्हाय. व्हाय यू आर बिहेविंग लाईक दिस. तू असं का वागतोयस. ओके. व्हाय आर यू गोइंग, तू का चाललायस. व्हाय यू आर नॉट स्पीकिंग टू मी, तू माझ्याशी का बोलत नाहीयेस. कारण विचारण्यासाठी आपण WHY व्हायचा वापर करतो. का. व्हाय आर यू गोइंग. कारण द्यायला पाहिजे ना त्याला, कारण देण्यासाठी विचारण्यासाठी. व्हाय आर यू गोइंग. व्हाय आर यू नॉट स्पीकिंग, तू का बोलत नाही. व्हाय आर नॉट स्पीकिंग. बरोबर. तर कारण विचारण्यासाठी तुम्ही WHYचा वापर करू शकता. देन व्हॉट, जसं मी तुम्हाला विचारलं काय, एखादी गोष्ट विचारण्यासाठी तुम्ही काय, त्याचं उत्तर मिळण्यासाठी तुम्ही व्हॉटचा वापर करू शकता. देन वी हॅव हाऊ. देन वी हॅव हाऊ. हाऊ म्हणजे कसं. कसं, मार्ग, रिझन. सो हाऊ इज युअर हेल्थ, एखाद्याची हाऊ इज युअर हेल्थ, तुझी तब्येत कशी आहे. कसं किंवा कशी, तुम्ही कुठल्याही अर्थाने घ्या, कसं घ्या किंवा कशी घ्या. ओके. हाऊ इज युअर हेल्थ. हाऊ इज युअर मदर. हाऊ इज युअर मदर, तुझी आई कशी आहे. हाऊ इज युअर ट्रिप, तुझी ट्रिप कशी होती. हाऊ इज युअर ट्रिप, तुझी ट्रिप कशी आहे. हाऊ वॉज युअर ट्रिप, हाऊ वॉज केलं तर हा तुझी ट्रिप कशी होती. इथचं वॉज केलं की पास्ट झालं. तुम्ही पास्टमध्ये पण हे प्रश्न तयार करू शकता, विचारू शकता. मी फक्त तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये शिकवतेय, पण ह्याचं तुम्ही सहाय्यक क्रियापद वॉज वेअर घेतला ना की तुमचं भूतकाळाचे प्रश्न तयार झाले. ओके. फॉर एक्झाम्पल व्हाय आर यू गोइंग. व्हाय वर यू गोइंग, तू का जात होतास. तू का जात होतास. व्हाय वर यू गोइंग, तू का जात. वर केलं WERE, आरचा तुम्ही वेअर वापरलं. ओके. मी इथे विचारलं हाऊ इज युअर मदर. हाऊ वॉज युअर मदर, तुझी आई कशी होती. मला जर असं विचारायचं होतं असेल तर इशच्या जागी मी वॉज वापरतात. हे कॉमन सेन्स आहे. तुम्हाला प्रेझेंट आलं ना की फक्त ते प्रेझेंटचं तुम्हाला सहाय्यक क्रियापद पास्टमध्ये बदलायचे आहेत. तुमचं भूतकाळातले प्रश्न तयार होतात. पण पहिल्यांदा तुम्हाला वर्तमान काळ परफेक्ट आलं पाहिजे. फक्त तुम्हाला बदलायचं काय आहे, पास्टमधला प्रश्न तयार करायला सहाय्यक क्रियापदाची जागा. ते वर्तमान काळातले इजेमार आहेत ना त्याच्या जागी भूतकाळातले वॉजवेअर तुम्हाला वापरायचे आहे. ओके. नेक्स्ट बघा व्हेन. व्हेन म्हणजे कधी. व्हेन म्हणजे कधी. ओके. सो व्हेन इज युअर बर्थडे. व्हेन इज युअर बर्थडे, तुझा वाढदिवस कधी आहे. व्हेन इज युअर बर्थडे. व्हेन इज हर एक्झाम, तिची परीक्षा कधी आहे.
कधी. ओके, टाइम. व्हेन म्हणजे बेस्ड ऑन टाइम बेस्ड, एखादी वेळेशी रिलेटेड आपण प्रश्न तिथं विचारू शकतो. ओके, देन वी हॅव नेक्स्ट इज हू. हू म्हणजे कोण. हू म्हणजे कोण. ओके, हू इज युअर फादर, हू इज युअर फ्रेंड. देन यू कॅन आस्क हू इज युअर बॉस. तुझा मालक कोण आहे. हू इज युअर बॉस. सो या पद्धतीनं बघा. हू इज युअर फ्रेंड. कोण, कोण हे विचारण्यासाठी हू इज युअर बॉस. who is you. who are you, sorry, who are you. तू कोण आहेस. who are you, तू कोण आहेस. असं सुद्धा आपण प्रश्न तयार करू शकतो. which. which म्हणजे कोणतं. which म्हणजे कोणतं. which म्हणजे कोणते किंवा कोणतं. तुम्ही जसा प्रश्न तयार करेल त्या अनुषंगाने तो प्रश्न तिथं तयार होईल. विच इज युअर कॉलेज. विच इज युअर बॅग म्हणा. तुझी बॅग कोणती आहे. विच इज युअर हाऊस. तुझं घर कोणतं आहे. ओके, कोणतं किंवा कोणते ह्या पद्धतीने तुम्ही ते प्रश्न तयार करू शकताय. ह्याला भूतकाळातला करायचं असेल तर तुझी बॅग कोणती होती असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात. तिथं इजच्या जागी तुम्ही काय करणार आहात. वॉज लावणार आहात. विच वॉज युअर बॅग. तुझी बॅग कोणती होती. ओके, विच इज युअर हाऊस. तुम्हाला हे भूतकाळात करायचं असेल तर इजच्या जागी काय येणार. वॉज. विच वॉज युअर हाऊस. तुझं घर कोणतं होतं. कळलं तुम्हाला. त्यामुळं भूतकाळातले वेगळे असे काही प्रश्न असतात किंवा त्याला वेगळा काय असतो असं काही नाही आहे. तुम्हाला फक्त सहाय्यक क्रियापदची जागा बदला. भूतकाळातले सहाय्यक क्रियापद वापरा. कॉम्बिनेशनने वापरा. कॉम्बिनेशनने, पुन्हा रिपीट करते, कॉम्बिनेशनने वापरा. इज बरोबर काय येणार भूतकाळात. ही बरोबर काय येणार भूतकाळात. त्यानंतर यू बरोबर काय येणार. आय बरोबर काय येणार. हे कॉम्बिनेशन प्रेझेंट आणि भूतकाळातले लक्षात ठेवा आणि तुमचे भूतकाळातले प्रेझेंटेशनचे प्रश्न तयार करा. त्यासाठी वेगवेगळं तुम्हाला ट्रेनिंग द्यायची आवश्यकता नाही आहे. तितकं हुशार तुम्ही आहात. आय नो व्हेरी वेल. अँड जस्ट यूज युअर माइंड, यूज युअर एफर्ट्स, प्रॅक्टिस इट इझिली. तुम्ही वर्तमानमधल्या सहाय्यक क्रियापदच्या जागी पास्टचे सहाय्यक क्रियापद वापरून ते करू शकता. ओके, नेक्स्ट हुज. नेक्स्ट आहे हुज. हुज म्हणजे कोणाचा किंवा कोणाचे. कोणाचं, कोणाचे या पद्धतीने तुम्ही हुज. हुज पार्सल इज धिस. हुज पार्सल इज धिस. हे पार्सल कोणाचं आहे. मला म्हणायचं असेल भूतकाळात हे पार्सल कोणाचं होतं तर मी काय म्हणणार. हुज पार्सल ह्याच्या जागी फक्त वॉज येईल. हुज पार्सल वॉज धिस. हे पार्सल कोणाचं होतं. हुज वर्क इज धिस. हे काम कोणाचं आहे. मला पास्ट टेन्स मध्ये म्हणायचं आहे हे काम कोणाचं होतं. मी इजच्या जागी वापरणार वॉज. हुज वर्क वॉज धिस. बघा किती सोपं आहे. भूतकाळात सुद्धा प्रश्न विचारणं. ट्रिक लक्षात ठेवा किंवा तुम्हाला जे मी सांगते ते लक्षात घ्या. काय करायचं तुम्हाला या लेक्चर नंतर. वर्तमान काळातले प्रश्न यस नो टाईपचे आणि WH चे तेही तयार करायचे आहे आणि तेच सेम प्रश्न तुम्ही भूतकाळातले तयार करायचे आहे. ओके, ढीकभर करू नका. पण जेवढं मी शिकवलेलं आहे, जेवढे सहाय्यक क्रियापद आहे वर्तमान काळातले आणि जेवढे भूतकाळातले WH टाईप क्वेश्चन मी आता ते प्रेझेंटेशनमध्ये शिकवले ते फक्त कन्वर्ट करा. काय पुन्हा एकदा रिपीट करते. काय करायचे तुम्हाला की वर्तमान काळातले तुम्हाला यस नो टाईपचे क्वेश्चन तयार करा आणि WH टाईपचे क्वेश्चन तयार करा. लेक्चर पुन्हा पुन्हा रिपीट बघा. तुम्हाला क्लिक होईल की ते कसं तयार करायचे आहे. आणि त्यानंतर जे तुम्ही वर्तमान काळातले यस नो टाईपचे आणि ओपन हँडेड जे WH क्वेश्चन तयार त्यालाच तुम्ही पास्टमध्ये तयार बनवा. कसं बनवायचं मी तुम्हाला सांगितलंय. हेल्पिंग वर्ब जे प्रेझेंट टेन्समधले आहेत ते फक्त काय करायचे तुम्हाला पास्ट टेन्समधले कॉम्बिनेशनने वापरायचे. कुठेही कुठलं वापरू नका. वॉज कुठं वापरायचं आहे आणि वेअर कुठं वापरायचं
नोट्स बघा आणि त्या अनुषंगाने ते कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही ते प्रश्न तिथे तयार करा. ओके. नाव आपण बघितलं आपण हुज. ओके. सो हुज वर्क इज धिस. लक्षात आलं का बघा तुमच्या. तर हे WH टाईप क्वेश्चन्स आहेत जे मी प्रेझेंट टेन्स आणि जवळ नियर बाय तुम्हाला एक दोन मी पास्टमध्ये पण तुम्हाला करून दाखवलेले आहे की कोणत्या पद्धतीने आपण भूतकाळ सुद्धा ते प्रश्न तयार करू शकतो. सो ह्या पद्धतीनं आपण कम्युनिकेट करताना अगदी सिंपल ह्याच्यामध्ये खूप प्रश्न एकमेकाला विचारू शकतो, उत्तर देऊ शकतो. पुन्हा एकदा रिपीट करते. क्लोज एंडेड म्हणजे फक्त येस नो टाईप. तिथं फक्त आपल्याला सहाय्यक क्रियापदद्वारे प्रश्न तयार करायचा असतो आणि WH क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन देणं गरजेचं असतं. सो गाईज इथं मी माझं लेक्चर स्टॉप करते. दिलेलं काम विसरू नका, वेळेवर करत चला, तरच तुम्हाला ती प्रॅक्टिस अगदी व्यवस्थित होणार आहे. इथं मी तुम्हाला जे वर्क दिलं आहे की क्लोज एंडेड येस नो टाईपचे, आणखीन WHचे, प्रेझेंट टेन्समधले आणि तेच जे तयार केलेले प्रश्न आहेत तुम्ही ते पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि हे असाइनमेंट कंप्लीट करायचे आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच की आज आपण जे प्रश्न तयार केलेले आहेत, जे शिकलो आहोत त्या पद्धतीने तयार करा. एकदम सिंपल डेली विचारणारे प्रश्न तयार करा. कुठल्याही नेटवरचे किंवा पुस्तकातले छापू नका. हे तुम्ही छापण्यासाठी किंवा कुठून तरी उचलून वर्क कंप्लीट तुम्हाला काही टीचिंग करत नाही आहे. ओके. तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी, तुम्हाला ते यावं, या अगदी प्रामाणिक हेतूने मी तुम्हाला हे लेक्चर्स घेत आहे. तर प्रामाणिकपणे तुम्ही अगदी सिंपल रोज सिंपल विचारणारे प्रश्न जे आहेत ते तुम्ही तयार करा. ओके. प्रॉब्लेम येणारच आहे, तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये येईल असं मी म्हणत नाही. त्यासाठी हा लेक्चर पुन्हा पुन्हा बघा पहिल्यापासून आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचे काय करा प्रश्न तयार करत चालू. ओके. सो आय होप तुम्ही ते कंप्लीट कराल आणि तुम्ही या रेसमध्ये अजून माझ्यासोबत पुढे राहणार आहात अशी मी आशा करते, कारण आपल्याला हा सक्सेसफुली हा कंप्लीट करायचा आहे. सो विथ या आशेनं मी हे लेक्चर इथं काय करते स्टॉप करते. पुन्हा भेटू